पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा एक प्रश्न होता की जरंडी हा जुना जिरंडी जो रोड आहे तो 5 किलोमीटर रस्ता हा जो आहे, तर हा 5 किलोमीटर रस्ता हा तात्काळ व्हायला पाहिजे होता. हा गेल्या 10-12 वर्षापासून येथील शेतकरी हे आतोनात हे मरण यातनासारखेच संघर्ष करत आहेत. त्यांच्या डोक्यावर ओझे आणणे आणि शेतकऱ्याला कसं बैलगाडं त्याच्या शेताच्या याच्यापर्यंत एकीकडे शेतकरीसाठी पानंद रस्ता अमुक धमुक या फार मोठ्या व्याख्या दिल्या जातात, परंतु हा जो जुने रस्ता आहे हा व्हायला पाहिजे, यासाठी या शेतकऱ्यांनी त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. मी ह्या उपोषणाला आणि शेतकऱ्यांच्या उपोषणाला स्वतः ताई आहे तिच्या नेतृत्व आणि बाकीच्या नेतृत्वाखाली चालू आहे. तर ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण पदाधिकारी आम्ही या ठिकाणी सपोर्ट देतो आहोत, आम्ही पाठिंबा देतो आहोत आणि शासनाने किंवा इथल्या आमदारांनी आमदार किशोरप्पा पाटील यांनी तात्काळ याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कारण एकीकडे आमच्याकडे जर बघितलं काही ठिकाणी करोडोचे रस्ते होत आहेत आणि एकीकडे छोटासा 5 किलोमीटरचा रस्ता होत नसेल आणि त्यासाठी जर 250-300 शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर हे नुकसान व्हायला नको पाहिजे. आणि ह्या गोष्टीतून शासनाच्या लोकांनी प्रशासनामध्ये लोकांनी यांनी लक्ष द्यायला पाहिजे. तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. सत्तेमध्ये असलेल्यानंतर सत्ता यांच्याकडे असतानंतर यांनी जर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर याकडे आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्फत विधानसभेमध्ये हा नक्कीच आवाज उठवू. पण हे उपोषण यांनी जर तात्काळ नाही सोडलं तर पाचोरा शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून शासनाचं लक्ष आमच्याकडे कसं येईल आणि या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल हे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यात एक नोंदसुद्धा त्यांची 17ची नोंद झालेली आहे, ती निघते असं सांगतायत, परंतु ती देखील तात्काळ काढायला पाहिजे होती. आणि जर चुकून जर पहिल्यापासून झाली असेल तर ती का झाली, याच्यात दोषी कोण आहे याच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे होती. की ज्या घटनेवर तुमचा संबंधच नाही आहे त्या घटनेला तुम्ही तुमचं नाव दिलेलं आहे. म्हणून ही ज्या प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी शेतकरी परिसरातील शेतकरी बसलेले आहेत, या शेतकऱ्यांच्या लक्षाकडे तहसीलदार प्रांत यांनी लक्ष द्यावं. या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात. हे शेतकऱ्यांचं उपोषण, इथे महिला पण शेतकरी आहेत आणि पुरुष पण शेतकरी आहेत आणि यांचं उपोषण लवकर मिटायला पाहिजे. यासाठी लवकर हालचाली व्हायला पाहिजे वरिष्ठ लेवलला. ही आमची प्रमुख मागणी आहेत आणि याला आमचा पाठिंबा राहील. जर आपण असं नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही उभं करू. त्या आंदोलनाचा पडसाद काय होईल, याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला भोगावं लागणार आहे. कारण की यामध्ये सत्ताधारी जे आहेत ते आपल्या मस्तवाल याच्यामध्ये काहीही करतात, तर त्याच्यासाठी अंकुश देण्यासाठी या शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी आम्ही कोणत्याही मार्गाने सनसे मार्गाने आम्ही आंदोलन करू. त्याचे सगळे परिणाम शासनाच्या लोकांनाच भोगावे लागणार आहेत, हा मात्र इशारा मी देतो आहे.